नमस्कार मित्रांनो, आपलं R2G चॅनल मध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एक पारंपरिक कोकणी चव असलेली माशांची रेसिपी, बांगडा रवा फ्राय। ही रेसिपी खूप सोपी आणि साधी आहे, तसेच चविष्ट पण तितकीच। चला तर मग सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर मी 5 बांगडे घेतले आहेत। ते साफ करण्यासाठी एका भांड्यात काढून घेतले। मस्तपैकी पाणी घालून 3-4 वेळा धुवून घेतले। पोटामध्ये खूप जास्त प्रमाणात घाण असते, त्यामुळे चांगल्या पद्धतीने धुवून घ्यायचे। अशा प्रकारे धुवून झाल्यावर प्रथम मॅरिनेटसाठी मी हळदी पावडर, खारट मीठ आणि लिंबू पिळून घेतला। तसेच पूर्णपणे माशांना दोन्ही बाजूंनी लावून घेतला। हे लावल्यामुळे माशांचा उग्र आणि वैसट वास कमी होतो। अशा प्रकारे लावून झाल्यावर मी 10 ते 15 मिनिटे तसेच मॅरिनेटसाठी ठेवून दिले। आपले फिश मॅरिनेट होईपर्यंत मी एका प्लेटमध्ये मसाले काढून घेतले। त्यामध्ये आगरी मसाला, खारट मीठ, हळदी पावडर, मिरची पावडर, धनिया पावडर आणि 1 चमच गरम मसाला घेतला आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतला। अशा प्रकारे मसाले मिक्स करून झाल्यावर त्याच्यात मी 1 चमच लसूण अद्रक पेस्ट टाकली आणि चिंचेचे आंबट पाणी घालून मसाला कालवून घेतला। तसेच आपण पहिल्या मॅरिनेटसाठी ठेवलेले मासे काढून घेतले। तसेच दुसऱ्या मॅरिनेटसाठी तयार केलेला मसाला लावायला सुरुवात केली। हा मसाला लावताना पूर्ण डीप मध्ये लावून घ्यायचा। तसे मी एक एक करून सगळ्या माशांना लावून घेतला। अशा प्रकारे आपल्या माशांना मसाला लावून झाला आहे। आता हे मसाला लावलेले फिश दुसऱ्या मॅरिनेटसाठी 10 ते 15 मिनिटे मी तसेच ठेवून दिले। त्यानंतर मी फिश फ्राय करण्यासाठी तांदळाचे पीठ, रवा, अर्धा चमच गरम मसाला, मिरची पावडर तसेच 1 चमच आगरी मसाला घेतला आणि चांगला असा मिक्स करून घेतला। बघू शकता अशा प्रकारे आपण सगळे मसाले आणि कोटिंगसाठी लागणारे सगळे साहित्य मिक्स करून घेतले। आता या मिश्रणात मी एक एक फिश चांगल्या पद्धतीने कोट करून घेतला। हे बघा, अशा पद्धतीने मस्तपैकी दाबून खालून वरून रव्यात मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून आपले फिश मस्त असे कुरकुरीत फ्राय होतील। बघू शकता अशा प्रकारे मी सगळे फिश मस्त असे कोटिंग करून घेतले आहेत। त्यानंतर मी फिश फ्राय करण्यासाठी एक पॅन घेतला। पॅन गरम होताच त्याच्यात मी तेल ओतून घेतलं। तेल पण मस्त असं गरम झालं तसं मी त्याच्यात 3-4 पाकळ्या लसूण आणि कढीपत्ता टाकून घेतला, जेणेकरून एक अलग स्वाद तयार व्हायला पाहिजे। त्यानंतर मी अलगद असे एक एक फिश सावकाश त्याच्यात सोडायला सुरुवात केली। फिश फ्राय करत असताना कधी पण गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा, जेणेकरून फिश जळणार नाही आणि चांगली असे कुरकुरीत होतील। अशा पद्धतीने आपण हे फिश 7 ते 8 मिनिटे एका साईडने फ्राय करून घेणार आहोत आणि एका साईडने फ्राय झाल्यावर सावकाश असे पलटून घेणार आहोत। मासे पलटत असताना सावकाश पलटून घ्यायचे, जास्त उलटापालट करायची नाही, कारण आपण कोटिंग केलेला वरचा मसाला निघून जायला नको। बघा, अशा प्रकारे मी फिश एक एक करून सावकाश पलटून घेतले। अशा प्रकारे आपले फिश एका बाजूने मस्त असे कुरकुरीत फ्राय झाले आहेत। तसेच आता दुसरी बाजू पण मी 7 ते 8 मिनिटे फ्राय करून घेणार आहे। बघा, अशा पद्धतीने आपले फिश दोन्ही बाजूने मस्त असे कुरकुरीत कडक असे फ्राय झालेले आहेत। त्यानंतर लगेच एका भांड्यात हळूवारपणे काढून घेतले। मित्रांनो, फिश जळण्याची जास्त शक्यता असते, म्हणून कधीही फिश फ्राय करत असताना मंद गॅसच्या आचेवर फ्राय करायचे आणि जास्त वेळ फ्राय करायचे नाही, जेणेकरून जळण्याची शक्यता कमी असते। अशा प्रकारे आपले खमंग आणि झणझणीत बांगडा रवा फ्राय तयार झाले आहेत। हे तुम्ही वरण भात, कोकणी सोलकढी किंवा चपाती सोबत सर्व करू शकता। आणि हो, आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।
लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.